लॉग इन करा मुंबईतक.in वर. नमस्कार, मी हर्षदा परब आणि आज आपण इंटरव्ह्यू करणार आहोत डॉक्टर नंदिता पालशेतकर यांच्याशी. डॉक्टर नंदिता पालशेतकर या गेल्या अनेक वर्षांपासून फर्टिलिटी या विषयावर काम करतायत. त्याचबरोबर मुंबईतले जेवढे सगळे गायनॅक्स आहेत, महाराष्ट्रातले जेवढे सगळे गायनॅक्स आहेत, त्यांची एक जी संस्था आहे त्याच्या त्या प्रेसिडेंट आहेत, प्रमुख आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून लीलावती रुग्णालयामध्ये त्या प्रॅक्टिसिंग डॉक्टर आहेत. डॉक्टरांशी आपण आज जी चर्चा करणार आहोत ती प्रामुख्याने असणार आहे गरोदर स्तनदा माता आणि ज्या स्त्रियांना आई होण्याची इच्छा आहे त्यांच्याबद्दलच्या प्रश्नांना घेऊन. आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा मोठ्याने वाढायला लागलेली आहे. झपाट्याने वाढणाऱ्या या कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये सर्वाधिक जो त्रास होतो तो लहान मुलं आहेत, वृद्ध आहेत, तरुण आहेत आणि त्याचबरोबर आहेत त्या म्हणजे स्त्रिया किंवा माता किंवा आई होऊ घातलेल्या स्त्रिया. तर यांचे काही मनातले प्रश्न आहेत त्या आपण डॉक्टरांना विचारणार आहोत. नमस्कार डॉक्टर, तुमचं मुंबई तकच्या या इंटरव्ह्यू मध्ये स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार हर्षदा. मॅडम, थेटच आपण प्रश्नांना सुरुवात करूयात. माझा पहिला प्रश्न जो आहे तो म्हणजे गरोदर ज्या महिला आहेत त्यांना या दुसऱ्या लाटेत किती धोका आहे आणि कशा प्रकारचा हा धोका आहे? बेसिकली ही दुसरी लाट जी आहे त्याच्यातून जास्ती इन्फेक्टिव्ह आहे. म्हणजे पूर्वीची जी लाट होती ती एक माणसाला जर कोरोना झालं तर तो अबाउट 3 माणसांना इन्फेक्ट करू शकत होता. पण ही जी लाट आहे एक माणसातून अक्षरशः 10 माणसं इन्फेक्ट होत आहेत. त्यामुळे इन्फेक्टिव्हिटी जी आहे ती वाढलेली आहे. ती सिव्हिअर आहे का, म्हणजे जास्ती लोक मरतायत का, अजून आम्ही सांगू शकत नाही. कारण इंडियात ते डेटा अजून आलेला नाहीये, अजून आम्ही सांगू शकत नाही. पण डेफिनेटली इन्फेक्शन रेट वाढलेला आहे. आणि असं मला वाटतं की गर्भवती ज्या स्त्रिया आहेत, जसं मी मागच्या वर्षी पण सगळ्या गर्भवती स्त्रियांना सांगत होते की बाबा काळजी घ्या, हँड हायजीन, फेस हायजीन, मग सोशल डिस्टन्सिंग, मास्क घालणं हे फार महत्वाचं आहे. ह्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर तुम्हाला कोरोना होणार नाही. त्यामुळे ह्या गोष्टींची काळजी घेऊन जर त्या स्वतःला जपलं तर डेफिनेटली फरक पडेल. डॉक्टर, आपण पाहतोय की गेल्या काही दिवसातच एक असा म्हणजे निष्कर्ष आहे किंवा एक रिपोर्ट आहे तो समोर आलेला आहे. तो म्हणजे महाराष्ट्रातले जे 60% जे सॅम्पल्स NIV ला पाठवले होते त्याच्यामध्ये 60% सॅम्पल्स मध्ये जे आहे ते म्युटेशन जे आहे ते आढळलेलं आहे. किंवा आपण असं म्हणूयात की महाराष्ट्रातले जे सॅम्पल्स आहेत त्याच्यामध्ये डबल म्युटेशन जे आहे ते आढळलेलं आहे. आता या डबल म्युटेशनमुळे गरोदर स्त्रियांना किंवा स्तनदा मातांना किंवा ज्यांना आई व्हायचंय त्यांना किती धोका आहे का मुळात धोका आणि कशा प्रकारचा हा धोका असू शकतो? त्याचबरोबर याचा परिणाम जो आहे तो पुढच्या काळात कसा दिसू शकतो महिलांच्या या ज्या समस्या आहेत त्याच्याशी निगडीत? हर्षदा, हा एक नवीन डिझीज आहे. जसं तुला आठवतं मागच्या मार्चमध्ये आम्ही सगळे घाबरलेलो, कारण त्याच्याबद्दल काही माहितीच नव्हती. ट्रीटमेंट कशी करायची, काय करायची. आणि बाय द टाइम जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये आम्हाला ते कळायला लागलं की ट्रीटमेंट कशी करावी, ब्लड थिनर्स द्यावे, रेमडेसिविर आलं. आणि आपल्या देशातली मॉर्टॅलिटी रेट अगदीच कमी आहे, 1.3%. आपलं प्रॉबेबली ते जेनेटिक कोडिंग आहे जे इम्युनिटी देतं आपल्याला वगैरे. आता हे जे म्युटेशन आपल्याला महाराष्ट्रात सापडलेलं आहे, 61% रिपोर्ट्स दाखवत आहेत की डबल म्युटेशन आहे. हे म्युटेशन आहे ते डेफिनेटली इन्फेक्टिव्ह जास्ती आहे. पण त्याचा जो म्हणजे सिव्हिअरिटी, जसं मी आधी पण बोलले की त्याची अजून आपल्याला माहिती आढळलेली नाहीये. अजून स्टडीज किंवा त्याच्याबद्दलची जास्ती डेटा कलेक्शन झालेलं नाहीये. आणि ते हल्लीच झालेलं आहे. ह्या मार्चमध्ये ऍक्च्युली आपल्याला कळलेलं आहे की 61% डबल म्युटेशन आहे. त्यामुळे हे नेक्स्ट 2 महिन्यात आपल्याला जो डेटा येईल त्याच्यावरनं आपल्याला कळेल. तर माझा एक लॉजिकल संदेश आहे माझ्या पेशंट्सना. मी नेहमी सांगते की तुम्ही स्वतःला वाचून राहा,
की ब्रेस्ट फीडिंग बायकांना तर आम्ही सांगतोच. लाईक मागच्या वर्षी बऱ्याचशा माझ्या पेशंट्सना कोविड झालं. प्रेग्नेंट पेशंट्सना देखील, आणि त्यांना काही त्रास झालेला नाही. ती बाळं देखील जन्माला आली, आणि तेवढा म्हणजे सिव्हिअर त्रास आमच्या पेशंट ग्रुपमध्ये झालेला नाही. अमेरिकेत जे स्टडीज त्यांनी पब्लिश केलेले आहेत, आता डेटा जो समोर आलेला आहे अमेरिकेतल्या पेशंट्सचा, तर त्याच्यात त्यांना आढळलंय की कोविड आणि प्रेग्नन्सी मध्ये जास्ती रिस्क फॅक्टर्स होतं, म्हणजे सिव्हिअर होतो. तो आम्हाला ओके. इथे एवढा नाही आढळलेला आहे. पण डेफिनेटली प्रेग्नन्सी मध्ये कुठलाही प्रॉब्लेम झाला तर तो जरा जास्ती वाढलेलाच असतो. कारण प्रेग्नन्सी इटसेल्फ इज इम्युनिटी कमी होते ना प्रेग्नन्सी मध्ये. त्यामुळे आपल्या बायकांना जपून राहायला पाहिजे. कोविड नाही झाला पाहिजे. सपोजिंग नवरा जर बाहेर जात असेल, कामावर जाणं शक्य, म्हणजे पोटात टाळू नाही शकत. रोटी तर बरोबर. जायला पाहिजे ना. त्यामुळे कामाला जावं लागतं. अतिआवश्यक जे असतात, तर जेवढं होईल तितकं, म्हणजे मे बी सेपरेट रूम्स, किंवा आल्याबरोबर त्या नवऱ्यानी आंघोळ करावी, कपडे बदलावे, एवढं जितकं जमेल तितकं करावं. शेवटी ते कुठं येईल आणि कसं येईल, म्हणजे बऱ्याचशा बायकांच्यात घरातनं मी पाहिलेले, ते बाहेर न जाता सुद्धा कोविड पॉझिटिव्ह झालेले आहेत. पण एवढी जर काळजी घेतली आपण, तर आपण प्रिव्हेंट करू शकतो. आणि ज्या म्हणजे ट्राय करतायत कन्सेप्शनसाठी, त्यांनी मला वाटतं वॅक्सिन घेतली तरी हरकत नाही. आता आपल्या देशात 1 मे पासून वॅक्सिन अवेलेबल होणार आहे सगळ्या 18 वर्षाच्या वरच्या सगळ्यांना. त्यामुळे वॅक्सिन घ्यायला काहीच हरकत नाही. फक्त आता हे डबल म्युटेशनवर त्या वॅक्सिनचा काय फायदा आहे की नाही, तो पण डेटा आपल्याला अजून माहिती नाही, की बाबा ज्यांनी वॅक्सिन घेतली त्याचा फायदा आहे की नाही. डॉक्टर, हे अनेकदा तुम्ही डाटाचा उल्लेख केला आणि खरंच गरजेचं आहे. म्हणजे सायंटिफिक जेव्हा आपण विचार करतो किंवा आपल्याला काही नवीन निर्णय घ्यायचे असतात एखाद्या रुग्णाच्या उपचारासाठी किंवा काही बदल करायचे असतात ट्रीटमेंटमध्ये, तर त्याच्यासाठी हा डाटा खूप महत्वाची गोष्ट जी आहे ती आपण मानतो किंवा ती महत्वाची मानून मग पुढचे निर्णय घेत असतो. पण आत्ताच्या घडीला अशा पद्धतीचा कुठलाही डाटा उपलब्ध नसणं, हे डॉक्टर म्हणून तुमच्यासाठी काही रिस्क फॅक्टर वाटतं का रुग्णांना ट्रीटमेंट देताना किंवा रुग्णांना हँडल करताना? डेफिनेटली. कारण आता मी 20 डिलिव्हरीज केल्या. त्याच्यावरनं मी माझ्या पर्सनल एक्सपिरियन्सवरनं मी ट्रीट करणार पेशंटना. पण येस, जेव्हा तो डाटा असतो लाखो पेशंट्सचा, तेव्हा आम्हाला आढळून येतं. त्यामुळे डाटा असणं एक वेगळी इन्साईट देतं एखाद्या डॉक्टरला. त्यामुळे हा फार महत्वाचा आहे. आणि बिलीव्ह मी, तो येणार. तो लवकरात लवकर येणार. जसे दिवस, जसं मागच्या वर्षी आपण बघितलं, की तो डाटा येत राहिला. जसं वाढत गेले दिवस, तसं लवकरात लवकर आपल्याला इन्फॉर्मेशन येत राहिली. तसं आपल्या इंडियन गव्हर्नमेंट पण तो डाटा कलेक्ट करतोय. आणि आपल्या पुढे आता आपल्याला कसं कळलं हे 61% डबल म्युटंट आहे. हा डेटा कलेक्ट केला गेला फ्रॉम ऑल द लॅब्स. त्यामुळे तसा तो डेटा पुढे येणारच आणि आपल्याला गाईडन्स मिळणारच. तोपर्यंत माझी अशी विनंती आहे प्रत्येक गर्भवती स्त्रीला, की स्वतःला वाचून ठेवा. डॉक्टर, आणखीन एक पुढचा प्रश्न आहे की गेल्या वर्षी जे आहे ते असं दिसलं होतं की जेव्हा कोरोनाचे रुग्ण समोर यायला लागले होते, त्यावेळेस ज्या महिलांना IVF ट्रीटमेंट घ्यायची आहे, तर त्यांच्यासाठीचे जे सेशन्स असतात किंवा जे काउन्सिलिंग सेशन पासून पुढे जे सेशन्स असतात, ते सगळे अचानक कॅन्सल झाले किंवा थांबवण्यात आले. तर ह्याच्यामुळे आपल्या म्हणजे आता येत्या पुढच्या काळामध्ये असं दिसू शकतं का की ज्या माता आहेत त्या ज्यांना कन्सीव्ह करण्यासाठीचा प्रयत्न करायचा होता गेल्या वर्षी, त्यांना न करता आल्यामुळे आता येत्या काळात म्हणजे आता पुन्हा एक आणखीन वर्ष त्याच्यामध्ये जाताना दिसतंय किंवा काही महिने जाताना दिसतंय, तर वृद्धत्वाकडे या महिला झुकतील आणि मग ते प्रमाण कमी होईल मातांचं किंवा जे आहे IVFचं जे प्रमाण आहे ते पुढच्या काही दिवसांमध्ये अचानक वाढलेलं दिसेल, असं काही होऊ शकतं का?
काय झालं ना, मागच्या वर्षी जसं मी सांगितलं काहीच माहित नव्हती ह्या डिझीज बद्दल, की ते मुलांना ट्रान्समिट होतं का, ते एग्ज मध्ये येतं का, स्पर्म मध्ये येतं का. आता आम्हाला माहिती झाली आहे आणि पहिले 3 महिने अख्खं जगच बंद होतं. कंप्लीट लॉकडाऊन सगळीकडे, म्हणजे अख्ख्या जगात इन्स्ट्रक्शन्स दिलेली की फक्त इमर्जन्सी सर्व्हिसेस चालू ठेवा. मग आय थिंक मे मध्ये आम्हाला इन्स्ट्रक्शन झाले की तुम्ही IVF चालू करा. इंडियामध्ये साधारण जून जुलै पासून सगळे चालू झाले. पण नॅचरली प्रेग्नंट होऊ नका असे इन्स्ट्रक्शन्स WHO किंवा कुठल्याही हेल्थ ऑर्गनायझेशननी दिले नाही. त्यामुळे IVFच्या बायकांना तुम्ही का थांबवताय? तर आता असं आढळून आलेलं आहे, कारण काय तू जसं बोलली, वृद्ध बायका ज्यांचं एजिंग चाललंय, त्यांना तुम्ही एखाद्या 40 वर्षाच्या बाईला तुम्ही 2 वर्ष नाही बोललात, तर 43 होईपर्यंत तिला एखादं होणार पण नाही मूल. तर आता किंवा कॅन्सरची पेशंट आहे, तिला कॅन्सरची तर ट्रीटमेंट करायची, पण ती त्याच्या आधी तिचे अंडी फ्रीज करते, तर तिचं काय? त्यामुळे ही ट्रीटमेंट आता बंद नाही केलेली. आता इनफॅक्ट सगळ्या जणांची कोविड टेस्ट करतात. आम्ही स्वतः IVF गेले 30 वर्ष करते. पहिल्यांदा माझ्या लाईफमध्ये 3 महिने हे असं बंद होतं. पण आता आम्ही काय करतो, की आम्ही 3 वेळा टेस्ट करतो. ट्रीटमेंटच्या सुरुवातीला, ट्रीटमेंट म्हणजे अंडी स्त्रीबीज काढताना आणि परत बाळ सोडताना आम्ही टेस्टिंग करतो. आणि आता तर प्रश्न असे येत आहेत की कोविड वॅक्सिन घेऊ का नको आम्ही. बरोबर. आय थिंक ही जी इंडियन वॅक्सिन आहे ती आपल्या गव्हर्नमेंटच्या कमिटीमध्ये मी होते. इनफॅक्ट तेव्हा आम्ही ठरवलं की ही वॅक्सिन प्रेग्नंट बायकांना नाही द्यायची. अमेरिकेत प्रेग्नंट बायकांना मॉडर्ना आणि फायझर वॅक्सिन्स देतात की हाय रिस्क पेशंट्स त्यांना दिल्या पाहिजे. बट ऑफकोर्स आपल्याला त्याचा इफेक्ट काय आहे त्या पेशंट्स, म्हणजे परिणाम काय दिसेल? 6 महिने दिली जाते, सप्टेंबर का ऑक्टोबर पासून दिली जाते. तर पुढचा इफेक्ट काय होणार काय नाही काही माहित नाही, कारण mRNA ही पहिल्यांदा आली आहे ही वॅक्सिन ह्या जगात. पण ती दिली जाते कारण अमेरिकेत मॉर्टॅलिटी रेट फार हाय आहे, लोक फार मरतायत आणि प्रेग्नंट बायका मरतायत. पण इंडियामध्ये ह्या ज्या वॅक्सिन्स आहेत, अटेन्युएटेड अँड डेड वॅक्सिन्स, त्या कारण रिसर्च केलेला नाहीये. म्हणजे तुम्ही जर हिस्ट्री पाहिली तर अटेन्युएटेड अँड डेड वॅक्सिन आपण प्रेग्नन्सीमध्ये देऊ शकतो, पण रिसर्च केलेला नाहीये. त्या वॅक्सिन्स प्रेग्नन्सीमध्ये ट्राय केलेल्या नाहीयेत, त्याचा इफेक्ट काय केलेला नाही. त्यामुळे ते मॅन्युफॅक्चरर्सनी लिहिलेलं आहे की प्रेग्नन्सीमध्ये घ्यायचं नाही. तर आता ज्या बायकांना प्रेग्नंट व्हायचं आहे तर त्यांना आम्ही काय सांगतो की तुम्ही वॅक्सिन घ्या आणि शेवटचा डोस, सेकंड डोस नंतर साधारण 6 आठवड्यानंतर प्रयत्न चालू करा. ओके डॉक्टर, आणखीन एक असं आहे की वॅक्सिनच्या संदर्भात जसं आपण म्हणतो, आता जेव्हा आपण बाळ झालं एखाद्या बाईला, तर तिने किती महिन्यानंतर घ्यावं, म्हणजे जर ती स्तनदा माता असताना तिने घ्यावं की न घ्यावं, या संदर्भात सुद्धा महिलांना प्रश्न आहे. आय नो. ब्रेस्ट फीडिंग मध्ये वॅक्सिन द्यायची नाही म्हणून आपल्या गव्हर्नमेंट म्हणजे जे कमिटी झाली त्याच्यात आम्ही हे केलंय की ब्रेस्ट फीडिंग मध्ये वॅक्सिन घ्यायची नाही. ओके. म्हणजे आपण असं म्हणू शकतो का की ज्यांना जे गरोदर आहेत त्यापासून ते ज्यांचं म्हणजे ब्रेस्ट फीडिंग सुरू आहे तेवढ्या मातांना जे आहे ते वॅक्सिन घेता येणार नाही. पण पुन्हा माझा हा प्रश्न आहे मॅम की काही माता ज्या आहेत त्या 6 महिने फीड करतात, काही 2 वर्ष 3 वर्षांपर्यंत फीड करतात, तर तेवढा काळ त्यांनी घ्यायचं नाही की कसं काय? म्हणजे काही कालखंड ठरवलाय का की 1 वर्ष आम्ही नाही घेतलं तर? मध्ये नाही देऊ शकत ना, कारण वी डोंट नो व्हॉट विल पास ऑन टू द चाइल्ड अँड ऑल. दो अमेरिकेत ब्रेस्ट फीडिंग मध्ये देतात कारण अँटीबॉडीज पास ऑन टू द चाइल्ड. ओके. म्हणजे ह्या स्टडी, कारण ती वेगळी वॅक्सिन आहे. लक्षात ठेव हर्षदा, वी आर टॉकिंग अबाउट डिफरंट वॅक्सिन्स. वॅक्सिन ऑल टुगेदर. येस. आपल्याला अप्लाय नाही करता येत इंडियामध्ये. हा. फायझर आणि मॉडर्ना
त्या वॅक्सिन्स हम्म, बद्दल ते आहे की बाळाला पण ते अँटीबॉडीज जातात, तर हम्म, प्रोटेक्शन राहतं. पण हम्म. आपल्या इकडे ब्रेस्ट फीडिंग मध्ये इट्स नॉट अलाउड. तर आता तू 6 महिने कर नाही तर 2 वर्ष कर, इट्स द सेम थिंग. So ओके. as long as you're breastfeeding, you cannot take the vaccine. हा. मॅडम आता पुन्हा एक प्रश्न उद्भवतोय की 2 वॅक्सिन आपल्याकडे सुरुवातीपासून दिल्या जातात, कोविशिल्ड आणि बरोबर. कोवॅक्सिन. आता बरोबर. येत्या काही दिवसात स्पुटनिक येते, आणखीन काही वॅक्सिन्स येऊ घातलेल्या आहेत. तर या सगळ्यांच्या बद्दल हा सेमच विचार करावा का व्यक्तींनी, म्हणजे महिलांनी? आय थिंक सो. आता सध्या तरी ह्या तिन्ही वॅक्सिन, स्पुटनिक पण आय डोंट थिंक इट्स परमिटेड. पण फक्त त्या 2 वॅक्सिन्स जे आहेत मॉडर्ना आणि फायझर, त्या प्रेग्नन्सीज मध्ये वापरलेल्या गेल्या आहेत. पण मला वाटतं स्पुटनिक पण वापरलेली नाही. पण आय एम नॉट शुअर अबाउट माय इन्फॉर्मेशन अबाउट स्पुटनिक. ओके, काही हरकत नाही. मॅडम थोडंसं आपण जे आहे ते मागच्या कोविडचा जो काळ होता त्याच्याकडे जाऊयात आणि आत्ताशी त्याचं रिलेशन जे असं आहे ते म्हणजे गेल्या वर्षी जेव्हा पहिल्यांदा लॉकडाऊन झालं तेव्हा असं म्हटलं जात होतं की अचानक गरोदर मातांचं जे प्रमाण आहे ते वाढेल, कारण घरी आहेत लोक, असं विनोदाने बोललं जात होतं. पण तसं ते आढळून आलंय का? हो, हो, हो. म्हणजे काही माझे इन्फर्टिलिटीचे पेशंट पण प्रेग्नंट झाले घरात बसून. ओके. हा हा. काय होतं ना, स्ट्रेस असतो, ट्रॅव्हलिंग असतं, जॉब्स असतात, बरेचसे लोक घरी बसलेले, दे हॅड रिलॅक्स की ठीक आहे आता घरात बसायचंय. पहिले आय थिंक 1 महिना तर पीपल वर हॅपी, कारण इतकं हेक्टिक लाईफस्टाईल एकदम सडनली ब्रेक मिळाला. यू अंडरस्टँड? सो येस. हा. बट ऑफकोर्स देन द स्ट्रेस, अदर स्ट्रेसेस टुक ओव्हर. पण बरेचसे लोक प्रेग्नंट झाले सुद्धा. हे प्रमाण आपण काही सांगू शकतो का? ह्याच्याबद्दलचा कुठे डाटा, स्टडी काही झालाय का? नाही, नाही, नाही बाळा. There's no data वगैरे. पण ओके. say in my practice, I think I used to have 1 or 2 patients every month calling me up, "Doctor, I'm pregnant." ओके. डॉक्टर, आता आणखीन एक तसाच प्रश्न आहे की मागच्या वर्षीचे जे हे प्रेग्नंट किंवा जे आहेत त्याच्या आता हा पुन्हा एक लॉकडाऊन आहे, तर ह्याच्यामुळे आपण असं बघतोय का की पॉप्युलेशन मध्ये वाढ होईल किंवा गरोदर होण्याचं प्रमाण वाढेल? आता पुन्हा एक लॉकडाऊन लागलेला आहे, दुसऱ्या जो काळ आहे त्याच्यामध्ये. आय डोंट नो. कारण ह्या लॉकडाऊन अगदी वेगळा आहे. पीपल आर हॅव्हिंग कोविड फटीग म्हणतात ना, म्हणजे कंटाळलेत लोक, यु नो, त्या लॉकडाऊनला. आणि परत स्ट्रेस्ड आउट झालेले आहेत, कारण प्रत्येकाला काही ना काहीतरी त्रास आहेच, यु नो, इकॉनॉमिक, फायनान्शियल, किंवा छोट्या घरातनं आहेत, फ्रस्ट्रेट झालेले आहेत, कुठे सुट्टीवर जाता येत नाही, यु नो, कुठे बाहेर पडता येत नाही. त्यामुळे आय डोंट नो, मला वाटत नाही. पण प्रॉब्लेम कुठे होतो की यु नो, डोमेस्टिक व्हायलन्स आम्ही बघितलेला आहे की वाढलेला आहे. कारण यु नो, देर इज नो ऍक्सेस टू आउटसाइड. एक दोघे जण एकटेच एका घरात, यु नो, सेल्युलर युनिट असतं, सिंगल युनिट असतं. युनिट त्यामुळे असतं. पॉसिबिलिटी, परत ऍक्सेस टू हेल्थ केअर इज नॉट इझी. यु नो, कॉन्ट्रासेप्टिव्ह ऍडवाइस, कॉन्ट्रासेप्शन नाही मिळत, किंवा अबॉर्शन केअर नाही, मग अनसेफ अबॉर्शन्स वाढतात बरेच वेळा. किंवा यु नो, विमेन आर स्केअर्ड टू गो टू द हॉस्पिटल्स की कोविड होईल आपल्याला, त्यामुळे घरीच राहतात. and maybe they reach the hospital when they are quite serious, you know, blood pressure, diabetes वगैरे. त्यामुळे it's difficult. The lockdown is going to be difficult this time. मॅम, आणखीन एक आहे की आपण कॉन्ट्रासेप्शनचा विषय तुम्ही आता उल्लेख केला. हे जे कॉन्ट्रासेप्शन आहे ते म्हणजे कॉपर टी बसवण्याचं किंवा गर्भनिरोधाच्या गोळ्या वापरण्याचं किंवा याचं प्रमाण ह्या 2 लॉकडाऊन मध्ये वाढल्याचं आपण पाहतोय का? No, I think it's the same. ओके. आणि आणखीन एक तुम्ही स्ट्रेसचं म्हटलात, तर गरोदर मातांमध्ये ह्या 2 लॉकडाऊनचा जो स्ट्रेस आहे, म्हणजे जे बाहेर मोकळेपणाने फिरायला मिळणं, ह्याचा स्ट्रेस दिसतोय का? आणि त्याच्यामुळे बेबी किंवा बायकांच्या हेल्थवर शुगर वाढणं असे काही परिणाम दिसतायत का? I think mental stress definitely वाढलेला आहे. आणि lot of patients I've sent them for therapy, you know, की सायकोथेरपी घ्या, बोला लवकर, यु नो, लवकर चिडायचं,
छोट्या छोट्या गोष्टीत रडायचं. सो आय थिंक दॅट हॅज इन्क्रीज्ड अ लॉट. सो अ लॉट ऑफ सकायट्रिक प्रॉब्लेम्स वी आर सीइंग. आणि असं नाही म्हणजे मॅड होत आहेत लोक, बट मायनर की सेन्सिटिव्हिटी वाढलेली आहे किंवा टेम्पर्स वाढलेले आहेत. सो दे डू नीड हेल्प. कारण आय थिंक दिस आयसोलेशन ह्युमन काइंडसाठी नाही आहे. We live in packs. We are people who love to mix with people. COVID fatigue झालेला आहे लोकांना. And I'm seeing a lot of mental problems. त्यामुळे थोडंसं टेम्पर volatile होणं किंवा काही मुली रडायला लागतात, ओव्हर सेन्सिटिव्ह झाल्यात. त्यामुळे सायकोथेरपी त्यांना देणं फार महत्वाचं झालेलं आहे. आणि आय थिंक कोविडमुळे ते एकटेपणा, वी आर अ व्हेरी वी नीड कंपनी. that isolation is killing all of us. मला वाटतं आपल्याला एकत्र राहण्याची सवय आहे, लोकांच्यात मिसळायची सवय आहे. आता एक सांगू ना, माझ्या एका पेशंटला डिलिव्हरी झाली, तिला बारसं करता आलं नाही ना, कुणाला अरे बोलवता बापरे. she was हा so, हा she called me up crying that day. काय doctor, some stupid reason. पण मेन रिझन वॉज तिचा नवरा नंतर आला आणि बोलला काय बारसं नाही करतात, हे नाही. सो शी इज व्हेरी डिप्रेस्ड अबाउट इट. अरे तर बापरे. ह्या हा सगळ्या गोष्टी होऊ शकतात ना. हा हा डॉक्टर, आपण जे म्हणतो की डिलिव्हरी नंतर महिलांची मानसिक स्थिती जी आहे प्रसूतीनंतर, ती पण थोडी वेगळी होऊन जाते किंवा त्या हळव्या होऊन जातात किंवा जास्त अँग्री होऊन जातात, म्हणजे त्याच्यात बदल होताना आपण बघतो. तर कोविड काळामध्ये या 2 लॉकडाऊनच्या काळात हे प्रमाण वाढलेलं दिसतंय का? आणि म्हणजे त्याचा त्रास बाळांना सांभाळण्यामध्ये होतोय का, किंवा बाळांच्या जे आपण केअर म्हणतो त्याच्यावर होताना दिसतोय का? त्याला पोस्टपार्टम डिप्रेशन म्हणतात. आणि वाढलेलं एवढं सिग्निफिकंटली वाढलेलं नाही, पण आहे. आणि एवढं नाही की त्याचा इफेक्ट बाळांवर होतोय, पण येस. पण काय झालंय ना, ते ऍट द सेम टाइम एक युनिट झालंय नवरा बायकोचे. त्यामुळे नवरे घरात आहेत. सो दे आर ऑल्सो हेल्पिंग आउट. आणि म्हणजे आई किंवा सासू येतीये त्यांच्याकडे वगैरे. आणि मुली पण दे मोर ऍक्सेप्टिंग नाव ऑफ सम थर्ड पर्सन कमिंग इन. कारण कोण दिसतच नाही माणूस, त्यामुळे काय सासू असू की कोणी असू, दॅट पर्सन इज वेलकम. सो आय थिंक इट इज हेल्पिंग पीपल इफ पीपल आर कमिंग. पण येस, थोडंफार दॅट आयसोलेशनमुळे ते पोस्टपार्टम डिप्रेशन थोडं एक्झॅजपेट झालेलं आहे, वाढलेलं तर आहे. डॉक्टरांनी आपल्याला माहिती दिली आहे की काळजी करण्याची गरज नाही. त्याचबरोबर वॅक्सिनेशन घेतल्यानंतर 6 आठवड्यानंतर जे आहे ते कन्सीव्ह करता येतं, आणि या काळामध्ये नॅचरली कन्सीव्ह करणं याच्यात कोणताही धोका नाही, तसं काही आढळलेलं नाहीये, डाटा जरी नसला तरी. आणि ज्या माता ब्रेस्टफीड करतात त्यांना हे वॅक्सिनेशन तुर्तास तरी करता येणार नाही, असं डॉक्टरांनी एक महत्वाचं सांगितलेलं आहे. थँक्यू डॉक्टर, तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. लॉग इन करा मुंबईतक.in वर.